आपण पुढं चालू करूया आता. है ना. तर पुढं काय म्हणतायत भगवंत? प्रसादे सर्व दुःखानां हानिर्यस्योपजायते प्रसन्न चेतसो हि आशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. हं. काय म्हणतायत भगवंत? प्रसादे सर्व दुःखानां. हं. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या कृष्ण भावनेमध्ये व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. तर याप्रमाणे संतुष्ट झालेल्या, है ना, म्हणजे कसं तिथं दिलंय, कशामध्ये तो संतुष्ट झालाय तो व्यक्ती? कृष्ण भावनेमध्ये, है ना. हम्म. प्रभुपादांनी दिलं इथं कंसामध्ये, है ना. कसं हो कृष्ण भावनेत तो व्यक्ती कसं संतुष्ट झालाय? कारण तो भगवंताच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. हा, संतुष्टीसाठी कार्य भगवंतांच्या कार्य करतो. कसं कार्य करतोय भगवंतांच्या संतुष्टीसाठी? आपल्या इंद्रियांना यांना कासवाप्रमाणे दूर ठेवतो. अजून आसक्तीपासून दूर ठेवतो. नाही, दोन्ही करतो ना. ते तर एक स्तर झालं, दोन्ही स्तरावर. आणि दुसरं हा. काय? की उच्च त्यांना उच्च भगवंतांच्या उच्च सेवेत लावलं. रसाची उच्च रसाची प्राप्ती करून हा, देतो. उच्च रसाची प्राप्ती भगवंतांच्या सेवेमध्ये लावून लावून. प्राप्त करतो, है ना. दोन्ही हम्म. करतो, है ना. एकच सांगून हम्म. पर्याप्त नाही, दोन्ही स्तरावर काय करतो तो? कृष्ण भावनेमध्ये स्थिर होतो, हे संतुष्ट होतो. बरोबर. आणि असा जो व्यक्ती संतुष्ट झालाय स्थितप्रज्ञ, त्याच्यासाठी काय आहेत? आपण बघितलं की जे त्रिविध ताप असतात, है ना, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक, आपण त्याची विस्तारानं चर्चा केलेली आहे, है ना. हो. हम्म. अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते, है ना? आणि अशा भावनेमध्ये मग त्याची बुद्धी स्थिर होते, है ना. ज्याचा इंद्रिय संयम नव्हता त्याची बुद्धी नाश झाला होता, है ना. पण ज्याची इंद्रिय संयम आहे ना, कुणाचा, ज्यांनी इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावलेत, त्याची बुद्धी लावली. कशी होती? स्थिर होते, है ना. नाश नाही होत त्याच्या बुद्धीचा. ठीक आहे. असं भगवंतांनी इथं सांगितले. काय होतं त्यानं जर भगवंतांच्या आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं, तर त्याच्यासाठी दुःख काहीच नाहीये, है ना. त्याचे भौतिक क्लेश कमी होतात, असं भगवंत सांगतायत तिथं. बरोबर. ठीक आहे. हो. हम्म. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की असं जो संतुष्ट नाहीये व्यक्ती, है ना, हे संतुष्ट आहे, ज्याने इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावलेत, तर तो तर संतुष्ट झाला, है ना. पण भगवंत आता सांगतात की जर एखादा व्यक्ती, है ना, कडाशी संतुष्टी नाहीये, है ना, अशा व्यक्तीसोबत काय होत? जो व्यक्ती संतुष्ट आहे त्याच्याबद्दल भगवंतांनी काय सांगितलं? की त्याला त्रिविध ताप त्याचे नाहीसे. होतात. हम्म. आणि त्याची बुद्धी, स्थिर होते. कुणाची बुद्धी स्थिर होते आणि त्रिविध ताप नाहीसे होतात? जो कृष्ण भावनेमध्ये संतुष्ट आहे. हा. आता मग कृष्ण. पुढच्या श्लोकात सांगतायत की जो संतुष्ट नाही त्याच्यासोबत काय होत. आपण वाचूया. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांती अशांतस्य कुतः सुखम. काय म्हणतायत बघून? जो भगवंतांशी संबंधित नाही, है ना, जे ज्यानं कृष्ण भावनेमध्ये आपल्या इंद्रियांना लावलं नाही आणि तो संतुष्ट नाही, त्याच्याकडे दिव्य बुद्धी असत नाही. पहिलं सांगतायत की त्याच्याकडे बुद्धी असत नाही, त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. जे अगोदर होतं, संतुष्ट होता व्यक्ती, मन स्थिर होतं, त्याला त्रिविध ताप नव्हते, है ना, बुद्धी स्थिर होती. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही. आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल? ज्याचं मन स्थिर नाही आणि बुद्धी स्थिर नाही, है ना, अशा व्यक्तीचं जीवनात शांती असेल का हो? नाही, है ना. हे तर स्वाभाविक आहे ना. मनच शांत नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात शांती असणारच नाही. आणि शांतीच नसेल कोणाच्या जीवनामध्ये, है ना, तर काय असेल मग?
दुःखच दुःख असेल, है ना? सुख त्याच्या जीवनामध्ये राहणारच नाही. हे काय स्वाभाविक आहे, आपण ते बघू शकतो आपल्या अनुभवावर. ठीक आहे, याच्यामध्ये एवढं काही विस्तार करण्यासारखं असं काही नाही. तात्पर्य वाचा मग कोणीतरी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हा, वाचा माताजी. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत त्याला शांतता प्राप्तीची शक्यताच नाही. म्हणून 5व्या अध्यायात 5.29 निश्चितपणे सांगितले आहे की जेव्हा एखादा मनुष्य जाणतो की तप आणि यज्ञ यांच्या सर्व शुभ फलांचे श्रीकृष्ण हे केवळ भोक्ता आहेत, संपूर्ण प्राकृत सृष्टीचे स्वामीही तेच आहेत आणि सर्व प्राणी मात्रांचे तेच खरे मित्र आहेत, तेव्हाच त्याला वास्तविक शांतीची प्राप्ती होते. म्हणून जो कृष्ण भावना भावित नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय असूच शकत नाही. अंतिम ध्येयाचाच अभाव असल्यामुळे मनामध्ये चंचलता असते. जेव्हा एखादा निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच भोक्ता, स्वामी आणि प्रत्येकाचे मित्र आहेत, तेव्हाच तो स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो. म्हणून जे श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करतात ते निश्चितच नेहमी दुःख आणि अशांतच असतात. जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते खचितच नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. कृष्ण भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे जी केवळ कृष्णाशी संबंध ठेवल्यानेच प्राप्त होऊ शकते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता काय म्हणतायत प्रभुपाद, की जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत त्याला शांतता प्राप्तीची शक्यता असते, है ना? जे भगवंतांनी म्हणले ते जसंच्या तसं प्रभुपादांनी सांगितलं, है ना? म्हणून त्याच्यामुळं काय आहे, म्हणून 5व्या अध्यायात, है ना, ते पुढे येईल, है ना? तर तिथं भगवंत सांगतायत, काय सांगतायत, की एखादा मनुष्यला जेव्हा माहिती असतं, जाणतो की, है ना, त्याला माहिती असतं, तो जाणतो, काय जाणतो, तप आणि यज्ञ यांच्या सर्व शुभफलांचे श्रीकृष्ण हेच केवळ भोक्ता आहेत, है ना? हे जे काही इथं कार्य होतं, तप होतात, यज्ञ होतात, है ना, तर त्याचं फळ कुणासाठी आहे, आपल्यासाठी आहे का हो? नाही, है ना? ते श्रीकृष्णांसाठीच आहे, है ना? तेच त्याचे भोक्ता आहेत, है ना? त्याचा भोग कोण घेणार आहे, त्या तपाचा आणि यज्ञाचा जो भोग घेणार आहे, भोक्ता. भोक्ता म्हणजे काय, जो भोग घेतो असा तो. भोग घेतो. तर तो आपल्या भोगासाठी नाहीये, है ना? त्याच्यापासून जो आनंद मिळणार आहे ते आपण भोगू शकत नाही, है ना? ते केवळ कृष्णाच्या भोगण्यासाठीच आहेत, है ना? त्यांच्यासाठीच आहेत ते. मग पुढं काय म्हणतायत, की संपूर्ण प्राकृत सृष्टीचे स्वामीही तेच आहेत, है ना? हे दुसरा पॉइंट सांगतो. त्या 5व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात आपण पुढे बघू की 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा काय, की भगवंतच कोण आहेत, तप आणि यज्ञ हे सगळ्याचे भोक्ता कोण आहेत, भगवंत आहेत, पहिला. दुसरा मुद्दा इथं सांगतायत की संपूर्ण प्राकृत सृष्टीचे स्वामी कोण आहेत, तेच आहेत. तेच आहेत म्हणजे भगवंत आहेत. पहिलं काय होतं की ते भोक्ता होते, आता स्वामीही तेच झाले. तर कसं असतं हो, कधी कधी काय असतं की भोक्ता वेगळा असतो आणि स्वामी वेगळा असतो. काय उदाहरण काही देऊ शकता का तुम्ही, की भोक्ता वेगळा आणि स्वामी वेगळा? ते आपण बघतो की कसं जे मोठे मोठे करोडपती लोक असतात, है ना, तर त्यांचं आपण बघतो की कसं त्यांचंही 2-3 घरं असतात, बरोबर आहे ना? आणि एका वेळेस किती घरात राहतात होते? 4, 5, 8, 10, 12, 15, 20 असं. नाही, एका वेळेस किती घरात राहतात? ते एकाच घरात राहतात, बरोबर आहे? एकाच घरात राहतात. मग बाकीच्या वेळेस त्यांच्या घराचं भोग कोण घेत असतं? बाकीचे लोक असतात त्यांचे, कुणी नातेवाईक असतं किंवा कुणी आले गेलेले समजा लोक ते असतात त्यांचं किंवा छोटं कुटुंब आहे, है ना, असं समजलं आपण. तर बाकीचं ह्याचं ते भोग, त्यांच्या घराचा जो भोग असतो तो घेणारे कोण असतात? नौकरच असतात त्यांचे, है ना. ते नौकरच घर सांभाळतात, है ना.
आणि त्या घरांचे स्वामी जे असतात ते येतच नाहीत त्या घरांमध्ये, है ना. बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की मग तिथं त्या घराचं भोग कोण घेतोय, तो नोकरच घेतोय, पण त्या घराचा स्वामी कोण आहे? दुसरा आहे, वेगळाच. मालक आहे ना. तो त्याला पगार देतोय, तो पगार पण घेतोय आणि त्या घराच्या सगळ्या सुविधा पण ते नोकरच त्याचा भोग घेतोय, है ना. असं होतं. हम्म. पण भगवंतांचं तसं नाही, ते भोग पण तेच घेतात आणि मालक पण तेच आहेत, तेच आहे. है ना. असं आहे. हे दुसरा पॉइंट. आणि तिसरा पॉइंट इथं सांगतायत, तिसरा मुद्दा असं सांगतायत, काय आहे? अं, की सर्व प्राणी मात्रांचे तेच खरे मित्र मित्र आहेत. आहे. हम्म. तर आता जेव्हा हे तीन मुद्दे इथं पूर्ण होतील तेव्हाच काय होईल हो? तेव्हाच शांतीची प्राप्ती होईल. प्राप्ती होईल. हे कुठं सांगितलंय? हे 5व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. सांगितलंय की ज्याकडे हे तीन मुद्दे आहेत. तर पहिला कोणता? की ज्याला माहिती आहे, तो जाणतो, आहे ना, की हम्म. तप आणि यज्ञ हे कुणाच्या भोगण्यासाठी आहेत? भगवंतांच्या भोगण्यासाठी आहे. होण्यासाठी येत. दुसरा मुद्दा की सगळ्या गोष्टींचे जे स्वामी आहेत ते पण भगवंतच आहेत, है ना. आणि तिसरं म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांचे जे मित्र आहेत ते कोण आहेत? भगवंत. भगवंत आहेत, है ना. तर हे जो व्यक्ती जाणतो त्याला काय प्राप्त होतं? तीन गोष्टी जो जाणतो त्याला काय मिळतं? शांती प्राप्त शांती. होते त्याला. शांती प्राप्त होते. बरोबर आहे. असं कुठं सांगितलंय? 5व्या अध्यायामधला 29व्या श्लोकात. हम्म. ठीक. का बरं सांगितलं प्रभुपादांनी हा श्लोक इथं? त्याचं विस्तारित करून सांगितलं असेल भगवंतांनी. नाही, कारण इथं भगवंतांनी सांगितलंय की जो व्यक्ती है ना तुष्ट नाहीये, संतुष्ट नाहीये कृष्ण भावनेमध्ये, तो शांत नाहीये, है ना. कारण हम्म. त्याचं मन स्थिर नाही, असं भगवंत इथं शांतीबद्दल बोलले. आता अजून कुठं कुठं भगवंत शांतीबद्दल बोलले, है ना, ते प्रभुपाद सांगतायत. हा. मग प्रभुपादांना एक आठवलं की बाबा 5व्या अध्यायात पण हे भगवंत शांतीबद्दल बोललेत, इथं पण बोललेत. की इथं काय काय संदर्भात बोललेत शांती? इथं भगवंतांनी सांगितलं की जो व्यक्ती है ना कृष्ण भावनेमध्ये संतुष्ट नाहीये, त्याचं मन स्थिर नाही, आणि मन स्थिर नसल्यामुळे तो काय, त्याला शांती नाही, है ना. पण 5व्या अध्यायात त्यांनी सांगितलंय कुणाबद्दल? की ज्याला ह्या तीन गोष्टी माहिती नाहीत, है ना, की ते भगवंत आहेत, है ना, असा व्यक्ती शांत नाही, असं सांगितलं. बरोबर आहे. ते मग ते शांती इथं या श्लोकामध्ये शांतीबद्दल भगवंत बोलले, त्याच्यामुळं प्रभुपादांनी हे शांतीबद्दल सांगितले. समजलं? मग पुढं काय म्हणतायत प्रभुपाद? म्हणून जो कृष्ण भावना भावित नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय असूच शकत नाही. तर जो भक्तीमध्ये संतुष्ट नाही, कृष्ण भावनेमध्ये संतुष्ट नाही, तर त्याच्यामध्ये अंतिम ध्येय असूच शकत नाही. कारण का हो अंतिम ध्येय का नाही? कारण त्याचं मन आणि बुद्धीच स्थिर नाहीयेत. नाही. तर कसं कसं त्याच्या जीवनात ध्येय असेल? अंतिम ध्येयाचाच अभाव असल्यामुळे मनाला मध्ये चंचलता येते. म्हणजे इथं काय समजलं हो? लोक प्रश्न विचारतात की मन हे चंचल आहे, त्याची चंचलता कमी केली, कशी कमी करावी असं विचारतात, है ना. इथं प्रभुपादांनी आपल्याला इथं एक काय पर्याय दिलाय? कशी कमी करणार तुम्ही मनाची चंचलता? मन चंचल आहे की नाही? हो आहे ना. मग कशी चंचल कमी असते. करायची मनाची चंचलता? कशी कमी करायची? हम्म इथं काय मनाला सांग सतत व्यस्त ठेवणे, कृष्ण भावना भावित ठेवणे. बरोबर आहे. पण अजून काय सांगितलं इथं? काय सांगितलं तो प्रभुपादांनी? अजून जो ज्याला हे माहित आहे की भगवंत हेच परमभोक्ता आहेत आणि नाही. तेच स्वामी आहेत, हम्म. परमसृष्टीचे पण स्वामी तेच आहेत आणि बरोबर. सर्व त्याच्यामुळे प्राणी काय होईल? आपलं मात्रांचे मन पण शांत मित्र होईल. आहेत.
बरोबर आहे. हम्म. त्याच्यामुळे आपलं मन शांत होईल, है मन ना. शांत होतं, शांती मिळते. मग पुढं शांत झाल्यावर इथं मनाला चंचलता कमी करण्याचं एक काय सांगितलं प्रभुपादांनी, की तुम्ही ध्येय घ्या तुमच्या जीवनामध्ये काहीतरी, है ना. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी काय असलं पाहिजे. ध्येय असलं पाहिजे. हा, ध्येय म्हणजे काय हो? उद्दिष्ट, है ना. तुम्ही हा. तुमच्या जीवनामध्ये नेहमी तुम्हाला असं काहीतरी असलं पाहिजे की ते तुम्हाला करायचंय, ते प्राप्त करायचंय, है ना. असं कधीच तुमच्या जीवनामध्ये वेळ नसली पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये काही तुम्हाला ध्येय नसलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला जर ध्येय असेल तुमच्यामध्ये तर काय होतं, तुमच्या मनाची चंचलता कमी होते. बरोबर. मन जे चंचल आहे सगळ्यांचं चंचल आहे, पण जेव्हा ज्यांच्याकडे ध्येय नाहीये, है ना, त्यांच्यासाठी हे मन खूप अधिक चंचल आहे. ठीक आहे, समजलं एवढं. पुढे हम्म. वाचू. जेव्हा एखाद्या निश्चितपणे जाणतो की कृष्ण हेच भोक्ता, स्वामी आणि प्रत्येकाचे मित्र आहेत, तेव्हाच तो स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो. ते वर जे सांगितलं तेच अजून इथं खाली. पुनरावृत्ती केली. म्हणून जे श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करतात ते निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. त्याच्यामुळं काय, जे लोक भगवंतांशी संबंध ठेवत नाहीत त्यांच्यामध्ये तुष्ट राहत नाहीत, ते नेहमी अशांत आणि दुःखीच असतात. जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते खचितच नेहमी दुःखी आणि अशांत असतात. तो बाहेरून कितीही नाटक करो, है ना. तुम्ही बघितलं असतील की असे खूप प्रकारचे लोक असतात, इथे खूप नाटक करतात आणि दाखवतात की ते खूप सुखी आहेत, है ना. पण काय असतं की ते मधून, है ना, खूप दुःखी असतात, फक्त ते दाखवतातच बाहेरून, है ना. जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला, है ना, असं जर त्याने कितीही देखावा केला, नाटक केलं, तरी ते खचितच नेहमी दुःखी आणि अशांत असतात. कृष्ण भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे. तर भक्ती कृष्ण भावना म्हणजे काय, तर इथं शांती असते व्यक्तीला, जी केवळ श्रीकृष्णाशी संबंध ठेवल्यामुळेच प्राप्त होते. आणि आपल्याला माहिती आहे की आपली इंद्रिय संयम कधी होणार आहे, जर आपण इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावलं तरच. तसंच त्याप्रमाणेच काय होणार आहे, आपण आपल्याला शांती आहे ना, आपल्याला कधी प्राप्त होणार आहे, ते केवळ कृष्णाशी संबंध ठेवल्यामुळेच. भगवंतांशी संबंध ठेवला तरच आपल्या जीवनात शांती येईल, है ना. नाहीतर आपण कितीही काहीही केलं तरी आपल्या जीवनात शांती येणार नाही. ठीक आहे. इथं भगवंतांनी आता सांगितलं की जो संतुष्ट आहे त्याच्याबद्दल अगोदर सांगितलं, आणि जो संतुष्ट नाहीये त्याच्याबद्दल पण सांगितलं. बरोबर. तर आता मग कृष्णा पुढे सांगताय, है ना. तर असा व्यक्ती ज्याची इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये नाहीये, त्याच्या सोबत काय होतं ते पुढे 67व्या श्लोकामध्ये सांगतात. काय होतं आपण बघूया. ज्याची इंद्रिय संयमित नाहीयेत, भगवंतांच्या सेवेत नाहीयेत, काय म्हणतात. इंद्रियाणाम हि चरताम यन्मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नाव इवांभसी. भगवंत काय म्हणतात, ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्तत ओढून नेली जाते. जे नाव असते होडी, है ना, कशावर चालते, हवेवर, है ना. म्हणजे पाण्याला आपण ते वलवा देतो, पण त्याच्यासोबत हे हवा पण काय करते, तिथं मदत करते, है ना. पण समजा ही हवा, सोसाट्याचा जो वारा आहे, सोसाट्याचा वारा म्हणजे काय, खूप मोठा वारा, है ना. असा खूप मोठा जोरदार जर वारा आला तर ते काय होतं, जे पाण्यामध्ये नाव आहे ती कुठं पण जाते, त्या वाऱ्याच्या दिशेनं, जिकडं वारा वाहतोय तिकडच ती नाव पण जाणार त्या वाऱ्यामुळे, है ना. तर तसंच मग ती काय होते, वो नाव
विचलित होते, जिकडे जायचंय तिकडे जात नाही, जिकडे हवा जाते तिकडे ती नाव जाते. है ना? तसंच काय होतं, ज्याची इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये नाहीयेत, है ना, मग काय होईल, त्याच्या मनामध्ये काय आपण बघितलं की तो विचार करतो आणि ज्या इंद्रियावर तो आपलं मन केंद्रित करतो तिथं काय होतं, त्याची बुद्धी हरण होते, बुद्धी नाश होते. है ना? तेच सांगतायत भगवंत पुन्हा. है ना? तात्पर्यामध्ये काय म्हणतायत की जोपर्यंत सर्व इंद्रिये भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होत नाहीत आणि जर त्यामधील एखादे इंद्रियही विषय भोगामध्ये रत असेल तर भक्ताला दिव्य प्रगतीपथावरून मार्गभ्रष्ट करू शकते. है ना? आपल्याला किती इंद्रिय आहेत? हम्म 5. हम्म 5च आहेत का आणखीन जास्त आहेत? हम्म 5 आपण पण मन पण एक इंद्रिय आहे. है ना? मन पण जर विचलित असेल तर काय होतं, बाकीची इंद्रियांना ते विचलित करतो. है ना? त्याच्यामुळे 6 इंद्रिय आहेत आपली. हम्म. तर आपण बघू शकतो की कसं एक जरी इंद्रिय हे झालं, विचलित झालं, तरी कसं आपलं नुकसान ते करू शकतं. है ना? तर त्याच्यामुळं भगवंत काय, प्रभुपाद काय सांगतायत की जोपर्यंत सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होत नाहीत, है ना, तर भक्ताला एखादे इंद्रियही विषय भोगामध्ये जर रत असेल तर ते प्रगतीपथावरून मार्गभ्रष्ट करू शकते. नाही, जसं आपण बघतो की प्राण्यांमध्ये, है ना, त्यांचं एक एक इंद्रिय कमजोर असतं. तसं जो एक प्रकारचा किडा असतो, है ना, तर तो काय करतो, प्रकाशाला बघून त्याच्यामध्ये प्रवेश करतो. है ना? संध्याकाळी त्याचा जन्म होतो आणि मग तो अग्नीला बघून, अग्नी त्याला प्रकाश खूप आकर्षित करत असतो त्या किड्याला. पण दिवसा काय करतो तो, म्हणजे त्याला आपण सूर्याचा खूप मोठा प्रकाश असतो ना, त्याच्या समोर त्याला बाकीचे एवढे प्रकाश आकर्षित नाही करत. आणि रात्रीच्या वेळेस अग्नी वगैरे असं जर काही लावलं, है ना, तर त्याच्याकडे ते किडा खूप आकर्षित होतो. है ना? आणि मग काय करतो, अं, त्याच्यामध्ये तो प्रवेश करून आपला जीव देतो. है ना? तर त्या पतंग अग्नीमध्ये म्हणतात, पतंग म्हणतात ना त्याला प्रभूजी. हा, पतंग मराठीमध्ये पतंग. त्याला हम्म. पतंग म्हणतात. है ना? तर अशा प्रकारचा तो आपण बघतो की त्याचा केवळ एकच इंद्रिय, है ना, कोणता इंद्रिय त्याचा हे झालाय इंद्रिय भोगाकड, त्याचे डोळे, है ना, तो प्रकाश आहे, है ना, त्याच्याकडं हे एकच इंद्रिय. इथे जे प्रभुपाद सांगते की हम्म, एखादे इंद्रियही, है ना, त्याचे फक्त डोळे, एकच इंद्रिय विषय भोगामध्ये रत आहेत, है ना, त्याच्यासाठी जो विषय आहे तो काय आहे, अग्नी. है ना? त्याच्यामध्ये तो रथ होण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो काय झालाय, प्रगतीपथावरून नष्ट झालेला आहे. बरोबर आहे? हम्म. तर असंच आपण बाकीचं पण घेऊ शकतो उदाहरण, है ना. तर आपण बघतो की त्वचा, है ना, तर त्वचाचं उदाहरण दिलं जातं की हत्तीचं, है ना. तर हत्तीला पण जे पकडून ठेवतात, है ना, ते कसं पकडतात की त्याला पकडण्यासाठी अगोदर एक हत्तीन पकडतात, है ना, आणि त्या हत्तीनेला तो स्पर्श करण्यासाठी, है ना, तो त्याचा काय असतो, इंद्रिय विषय हत्तीचा, है ना, त्या हत्तीनीला स्पर्श करण्यासाठी हत्ती त्या ठिकाणी येतो, उपस्थित होतो, स्वतःहूनच तो आकर्षित होतो तिकडं, है ना? आणि मग त्याला हत्तीला पण पकडलं जातं, असं जाळ्यामध्ये जर पकडायचंय हत्तीला तर त्या पद्धतीनं त्याला पकडलं जातं. नाही ना?
मग आणखीन आपण बघू शकतो की कसं अं, असं वेगवेगळ्या इंद्रियाद्वारे है ना, की वेगवेगळ्या जे प्राणी आहेत है ना, की त्यांचं काय होतं त्या ठिकाणी अं, अं, ते मार्गभ्रष्ट होतात प्रगतीच्या मार्गावरून. पुढं प्रभुपाद सांगतायत की अंबरीश महाराजांच्या चरित्रात सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रिये कृष्ण भावनेमध्ये निमग्न करणे अत्यावश्यक आहे. तर अंबरीश महाराजांनी ज्याप्रमाणे केलं आहे ना, आपण बघितलं मागच्या वेळेस खूप विस्तारानं त्याचे पूर्ण आपण भागवतमचे श्लोक पण बघितले की कसं अंबरीश महाराजांनी आपल्या सगळ्या इंद्रियांना कृष्ण भावनेमध्ये स्थिर केलं होतं. हो. तसं आपण स्थिर करणं खूप आवश्यक आहे. कारण मनाला नियंत्रित करण्याची तीच योग्य प्रक्रिया आहे. तर आपल्या मनाला इंद्रियांना नियंत्रित करण्याची योग्य प्रक्रिया अशी काय आहे की त्यांना कृष्ण भावनेमध्ये निमग्न करणं, कृष्ण भावनेमध्ये लावणं. कृष्ण भावनेमध्ये जर आपण त्यांना नाही लावलं तर काय होणार, ते पतन विचलित होणार. होणार, त्यांचं पतन होणार. ठीक आहे, एवढं स्पष्ट आहे. हो. आता भगवंतांनी सांगितलं की एखाद्या व्यक्तीचे जर इंद्रिय जे आहेत है ना, ते भक्तीमध्ये नाही आहेत, कृष्ण भावनेमध्ये नाही आहेत, तर काय होतं त्यांच्यासोबत है ना, हे विषय भगवंतांनी इथं सांगितलं. मग आता ज्याची बुद्धी स्थिर आहे है ना, तर भगवंतांनी सांगितलं होतं मागं की बुद्धी स्थिर होते है ना, त्या स्थिर बुद्धीचं अजून विस्तारानं इथं भगवंत श्लोक लिहिता येते एक है ना. तर त्याच्या शेवटी काय लिहितायत म्हणजे स्थिर बुद्धी जे आहे है ना, ते स्थिर बुद्धी जे कशी प्राप्त होते एखाद्याला, तर त्याची व्याख्या भगवंत करतायत. तर भगवंत आता म्हणतायत तस्मादेस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर भगवंत काय म्हणतायत, म्हणून हे महाभाऊ, ज्यांची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. स्थिर बुद्धी झाली कोण आहे स्थिर बुद्धी, ज्याची इंद्रिय विषयापासून दूर झालेत, नियंत्रित झालेत आणि दूर झालेत. अशा व्यक्तीपासून तर अशा त्याची बुद्धी कशी असते, निश्चितच स्थिर झालेली असते. अशा व्यक्तीची बुद्धी स्थिर असते. ठीक आहे, वाचत तात्पर्य कोणी, छोटच आहे, मी वाचतो. तर इथं काय म्हणतायत प्रभुपाद तात्पर्यामध्ये, केवळ कृष्ण भावनेद्वारे किंवा सर्व इंद्रियांना भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे. इंद्रिय तृप्तीना आपण इंद्रिय संयमाला कधी आपण करू शकतो, जेव्हा आपण आपल्या इंद्रियांना कृष्ण भावनेमध्ये लावतो. म्हणजे काय आहे की भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये लावतो. लावतो. ज्याप्रमाणे प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता येते त्याप्रमाणे इंद्रियही नियंत्रित केली जाऊ शकतात. पण मानवी प्रयत्नाद्वारे नव्हे, तर केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतं. आपल्या प्रयत्नानं काही होत नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, ते भगवंतांच्या सेवेतच लावावं लागेल. ज्याने जाणले आहे की केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे, ज्याला साधक किंवा मोक्ष प्राप्तीकरिता
योग्य असा परीक्षार्थी परीक्षार्थी म्हटले म्हटले जाते, जाते. है ना. तर पुढं काय सांगतायत प्रभुपाद, की ज्याला माहिती आहे, ज्यानं जाणलंय की केवळ भक्तीद्वारेच, कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी पण स्थिर होते, मनच नाही तर बुद्धी पण स्थिर होते, आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे. त्याला साधक किंवा मोक्ष प्राप्तीकरिता योग्य असा परीक्षार्थी म्हटले जाते. त्याचा अर्थ काय झाला? तर मग अशा व्यक्तीनं की त्यानं जाणलं आहे की भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच नियंत्रित करता येतात. ज्याने जाणले आहे की केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते, आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे. त्याला साधक क्रिया मोक्ष प्राप्तीकरिता योग्य असा परीक्षार्थी म्हटले जाते. पण जर एखाद्याला समजायचंय की कसं स्थिर व्हावं भक्तीमध्ये, आणि त्याला जे मार्गदर्शन आहे ना, तर ते त्याला कसं मिळाले, है ना, प्रामाणिक गुरूंचं आहे की नाही, ते पण महत्वाचं आहे. त्याला साधक किंवा मोक्ष प्राप्तीकरिता योग्य असा परीक्षार्थी म्हटले आहे, है ना. तर पहिल्या स्तरावर ते ठीक आहे, पण पुढे जाऊन काय करावं लागेल? त्याला एका गुरुच्या मार्गदर्शनाखाली एक साधक किंवा एक परीक्षार्थी म्हणून त्याला काम करावे लागेल. ठीक आहे. तर आता पुढच्या ह्याच्यामध्ये भगवंत एक उपमा देऊन आपल्याला समजावून सांगतात. काय उपमा देत आहेत पुढच्या श्लोकात आपण बघूया. तर काय म्हणतायत? या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. भगवंत म्हणताय की सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते, आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनींची रात्र असते. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते. इथं काय सांगतायत भगवंत या श्लोकामधून विशेष करून? की दोन प्रकारचे व्यक्ती आहेत, है ना. एक भक्त आहे आणि अभक्त आहे, है ना. पण बाहेरून जर आपण बघितलं तर भक्त आणि अभक्तांचं कार्य समानच असते. जसं आपण बघतो की जे भक्त आहेत, है ना, ते काय करतात? जेव्हा जागी असतात तेव्हा बाकीचे लोक झोपलेले असतात, है ना, आणि बाकीचे लोक जेव्हा जागी असतात तेव्हा भक्त हे झोपलेले असतात. तर असंच की हे समजण्यासाठी तर एखादा जो व्यक्ती आहे, है ना, तो इंद्रियांच्या द्वारे कार्य करतो, है ना. पण त्याच्यामध्ये फरक काय? की एक जो आहे तो प्रार्थना करतो, है ना, कशासाठी? की मला मुक्त करा, है ना, यासाठी.
ठीक आहे, समजलं एवढं काय ह्याच्यात शंका आहे कोणाला? ठीक आहे, तात्पर्य वाचा कोणी. हरे कृष्णा प्रभूजी, वाचू का मी? हा वाच. बुद्धिमान मनुष्यांचे दोन वर्ग असतात. एक वर्ग इंद्रिय तृप्तीकरिता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दर्शी मुनींचा असतो. आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्यांची कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्क असणाऱ्या व्यक्तींसाठी रात्र असते. भौतिकवादी मनुष्यांना आत्मसाक्षात्काराविषयी अज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाढ झोपलेले असतात. भौतिकवादी मनुष्याच्या रात्रसमयी आत्मनिरीक्षक मुनी दक्षपणे जागृत असतो. आध्यात्मिक संस्कृतीमधील यथावकाश प्रगतीमुळे मुनीला दिव्य आनंद प्राप्त होतो. या उलट भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो आणि त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते. आत्मनिरीक्षक मनुष्य हा भौतिक सुख आणि दुःखांच्या बाबतीत नेहमी उदासीन असतो. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण, धन्यवाद. आता इथं प्रभुपाद सांगतायत की बुद्धिमान मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. तर काय आहेत ते? पहिला आहे इंद्रिय तृप्तीकरिता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दशी मुनींचा असतो. ज्याप्रमाणे व्यक्ती आहेत तर तसं त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते काय आहेत, त्यांचे वेगवेगळे वर्ग आहेत. तर एका व्यक्तीला काय करावं वाटतं, इंद्रिय तृप्ती करावी वाटते आणि दुसऱ्याला काय करावं वाटतं की आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करावी असं वाटतं. तर आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्यांची कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्क असणाऱ्या व्यक्तीसाठी रात्र असते. तर सांगतायत पुढं की जो अध्यात्मामधला मुनी आहे है ना, किंवा विचारी मनुष्य आहे है ना, तर तो जेव्हा काम करतो है ना, तर त्याची जी वेळ आहे आणि भौतिकतावादी लोकांची जी वेळ आहे ती वेगळी आहे असं इथं सांगितलंय कृष्णाने आपल्याला है ना. मग प्रभुपाद तेच सांगतात. मग भौतिकवादी मनुष्यांना आत्मसाक्षात्काराविषयी अज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाढ झोपलेले असतात. तर भौतिकवादी लोक है ना, तर ह्यांना आत्म निरीक्षक मुनी दक्षपणे जागृत असतो. तर भौतिकतावादी जो मनुष्य आहे तो आपण सगळे जे जेव्हा झोपलेले असतो तेव्हा ते कसे असतात, जागी असतात, आणि ते जेव्हा जागी असतात तेव्हा आपण झोपलेले असतो. आध्यात्मिक संस्कृतीमधील यथावकाश प्रगतीमुळे मुनीला दिव्य आनंद प्राप्त होतो. तर आध्यात्मिक गोष्टींमध्ये आहे ना भक्तांनी जी प्रगती केली आहे ना, त्याच्यामुळे तिथं मुनींना दिव्य आनंदाची प्राप्ती होती. मग त्याच्या उलट काय आहे की भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहतच असतो. तर हे भौतिकतावादी जे लोक आहेत, भौतिकतावादी जे लोक आहेत तर त्यांचं काय की जे सुख सगळीकडे भौतिक सुख शोधण्याची जी त्यांची प्रक्रिया चालू असते तर त्याच्यामध्ये काय आहे
तर तो काय करतो, विविध प्रकारे इंद्रिय तृप्तीची स्वप्ने बघत असतो, है ना. कारण त्याचं ध्येय तेच आहे की इथं भौतिक सुख प्राप्त करणं. तर विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो आणि त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते. आत्मनिरीक्षक मनुष्य हा भौतिक सुख आणि दुःखांच्या बाबतीत नेहमी उदासीन असतो. तर असा हा आत्मनिरीक्षक जो व्यक्ती आहे तो सॉरी थोडं त्रास झाला. तर इथं काय म्हणतायत की या उलट भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो. आपण बघितलं की कसं जो भौतिक कर्म करणारा जो मनुष्य आहे है ना, तर तो काय आहे, आत्मसाक्षात्कारामध्ये झोपलेला आहे ना. आणि जे भक्त आहेत ते आत्मसाक्षात्कारात जागी आहेत आणि भौतिक दृष्टिकोनातून झोपले, है ना. आणि तो जो इंद्रिय भौतिकतावादी कर्म करणारा आहे तो इंद्रिय तृप्तीची स्वप्ने बघत आहे. त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते. झोपेमध्ये त्याला कधी आनंद होतो तर कधी दुःख होतं. आत्मनिरीक्षक मनुष्य हा भौतिक सुख आणि दुःखांच्या बाबतीत नेहमी उदासीन असतो. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो. तर जो आत्मनिरीक्षक अध्यात्मामधला जो व्यक्ती आहे तो काय भौतिक आणि कोणत्याही प्रकारचं जे सुख आणि दुःख आहे है ना, तर भौतिक सुख किंवा भौतिक दुःख ह्याच्याबद्दल तो उदासीन असतो, है ना. जेवढं मिळेल तेवढं मिळेल, है ना. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो. तर आपण बघितलं की त्रिविध तापानं तो काही विचलित होत नाही. ठीक आहे. आता आणखीन भगवंत पुढं काय म्हणतायत. तर आता जो सामान्य माणूस असतो, तर तर त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्या सगळ्या जे इच्छा असतात ते काय असतात, स्वतःच्या स्वार्थासाठीच असतात. तोच सगळ्याचा केंद्रबिंदू असतो त्याच्या इच्छांचा, है ना. पण कृष्ण आता आपल्याला सांगतायत की जो स्थितप्रज्ञ आहे, है ना, त्याच्या स्वभावाबद्दल कृष्ण सांगतायत. तर काय आहे स्थितप्रज्ञ व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. आता इथं भगवंत दुसरं एक उपमा देत आहेत. तर काय म्हणतायत, आपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापह प्रविशन्ति वद्वत् तद् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे न न शान्तिमाप्नोति न कामकामी. तर भगवंत काय म्हणतायत की ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, कितीही पाणी टाका समुद्रामध्ये तरी ते निघूनच जात, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्यवहारपणे प्रवेश करणाऱ्या सॉरी हा नद्यारूपी तर ज्या प्रवाहाने समुद्र हा नेहमीच काय असतो, भरत आहे. भरत आहे म्हणजे काय, त्याच्यात नद्या येऊन मिळतच आहे, है ना. तरी पण काय होतो की समुद्राला पूर आलाय असं आपण कधी ऐकत नाही. त्याप्रमाणे काय आहे की अव्याहतपणे
प्रवेश करणाऱ्या नद्या रूपी इच्छांचा, तर काही लोकांना हे नदीचं रूप, नदी रूपी ज्या इच्छा आहेत त्यांच्या, है ना, त्या इच्छामुळं जे लोक विचलित होत नाहीत, है ना, त्यांच्यासाठीच हे काय आहे, अध्यात्म आहे, है ना. तेच, केवळ तेच शांती प्राप्त करू शकतात. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. आणि जो अशा मोठ्या मोठ्या इंद्रिय तृप्तींच्या इच्छा करणारा व्यक्ती आहे, है ना, तर अशा व्यक्तीला शांती कधीच प्राप्त होत नाही. ठीक आहे, तात्पर्य वाचा. कोणी नाहीये का वाचायला? हरे कृष्णा प्रभूजी, वाचू का मग मी? हा, वाचा वाचा. हरे कृष्ण विशाल माताजी, प्रभू, वाचते मी. वाचा माताजी, वाचा. हा, एकच मिनिट. वाचा. तात्पर्य जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. खाली बस. विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरीही विशेषतः पावसाळ्यात तो नेहमी अधिकाधिक पाण्याने भरला जात असतो. तरीही समुद्र तसाच शांत किंवा स्थिर राहतो. तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही. हेच कृष्ण भावने स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीतही सत्य आहे. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय तृप्ती करता शरीराच्या मागण्या चालूच राहतील. तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्याला कशाचीही आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक गरजा पुरवितात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी तो यत्किंचितही विचलित होत नाही. हेच कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे. कारण त्याच्याकडे जरी पूर्णपणे प्रभूजी वरती गेलं का? ओके, सॉरी. हा, यत्किंचितही विचलित होत नाही. हेच कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे. कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तृप्त असल्या कारणाने नेहमी समुद्राप्रमाणे स्थिर व आनंदी राहू शकतो आणि म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाचीही कामना असते, ते कधीच शांती प्राप्त करू शकत नाहीत. मुमुक्षु, सकाम कर्मी आणि सिद्धीची प्राप्ती करण्यात लागलेले योगीही अतृप्त इंद्रियांमुळे सुखी होऊ शकत नाहीत. परंतु कृष्ण भावना भावित व्यक्ती हा भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते. वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मोक्ष प्राप्ती करण्याचीही त्याला इच्छा नसते. कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात म्हणून ते पूर्णपणे शांत असतात. हरे कृष्ण. धन्यवाद, धन्यवाद. तर आता इथं भगवंतांनी काय सांगितलंय की हा जो स्थितप्रज्ञ आहे, है ना, तर तो काय आहे, मागच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की आपण बघितलं की स्थिर बुद्धी कोण असतो,
आहे ना. ते 69व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. काय सांगितलं त्याच्याबद्दल? स्थिर बुद्धी कोण आहे? की जो अध्यात्मामध्ये जो आत्मसंयमी व्यक्ती आहे त्याची जी जागृतीची वेळ असते है ना, तर ती बाकीच्या सामान्य जीवांची काय असते? जागृतीची वेळ नसते. आणि म्हणजे त्याचं उलट असतं है ना, सामान्य लोकांच्या उलट असतं असं सांगितलं भगवंतांनी 69व्या श्लोकामध्ये. मग आता या 70व्या श्लोकामध्ये काय सांगतायत की जो सर्वसामान्य त्या 69 वरून कसं येत आहेत की जो सामान्य व्यक्ती आहे है ना, तर त्याच्या आणि आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या वेगवेगळ्या आहेत है ना. त्याच्या इच्छा वेगवेगळ्या असतात या दोघांच्या, हे आपल्याला कळालं. आता हे स्थितप्रज्ञेसाठी भगवंत इथं उपमा देत आहेत. आपण बघितलं की जसं जो नद्या आहेत 70व्या श्लोकात भगवंत काय म्हणतायत की ज्या नद्या असतात है ना, त्या काय करतात, हे समुद्रामध्ये जेव्हा प्रवेश करतात है ना, तर नद्या रूपी इच्छांच्या प्रवाहाने है ना, तर नद्या किती पण जरी समुद्रात आल्या तर समुद्र विचलित होतो का? नाही होत है ना. नाही तर नाही त्याप्रमाणे ह्या कितीही या व्यक्तीच्या मध्ये कितीही इच्छा आल्या है ना, तरी काय होतो, तो विचलित होत नाही है ना. आणि अशा व्यक्तीलाच काय करतो तो शांत होऊ शकतो. आणि जो व्यक्ती त्याच्यामध्ये आलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जो झगडतो त्याला कधीच शांती प्राप्त होत नाही. प्रभुपाद त्याच्या संदर्भात काय म्हणतायत की समुद्र आहे ना, तो नेहमीच पाण्याने भरलेला असतो, पण पावसाळ्यात त्याच्यामध्ये काय होतं, जास्त पाणी येतं, पावसाचं पाणी येतं, तरी समुद्र तेवढाच असतो, शांत असतो है ना, तरी त्याला काही होत नाही, तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही. समुद्र पण कधी त्याच्या तीराची मर्यादा ओलांडत नाही. कृष्ण भावनेत स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीतही हे सत्य आहे. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय तृप्तीकरिता शरीराच्या मागण्या चालूच असतात. जोपर्यंत आपलं हे शरीर आहे तोपर्यंत काय असणार, आपल्याला इच्छा होणारच. कशाची? इंद्रिय तृप्तीची. मरेपर्यंत आपल्याला इच्छा होणारच. तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही. पण भक्तामध्ये पण अशा इच्छा काय असतात, येतात. कशाच्या? इंद्रिय तृप्तीच्या. त्याच्यामुळं भक्तामध्ये काय विशेष आहे की त्याच्यामध्ये पण येतात आणि सामान्य व्यक्तीमध्ये पण येतात. पण भक्त काय करतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही त्या इच्छांकडे, त्याच्यामुळं विचलित होत नाही. तर कृष्ण भावना भावित मनुष्याला कशाचीही आवश्यकता नसते. असं का होतं? कारण भक्ताला काहीच पाहिजे नसतं. कशामुळं भक्ताला काही पाहिजे नसतं? भक्ताला काही शरीर नसतं का? त्याच्या काही गरजा नसतात का? असतात. आणि त्याच्यासाठी भक्त काय करत असतो, केवळ भगवंतांवरच अवलंबून राहतो. भगवंतांना म्हणतो माझ्या ज्या काही गरजा आहेत ते तुम्हीच पूर्ण करा. मग भगवंतांच्या सेवेमध्येच तो ते इंद्रिय तृप्तीमुळे तो विचलितच होत नाही भक्त. हेच कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे. तर एखादा व्यक्ती भक्त आहे की नाही हेच दाखवून देतो. कारण ज्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याच्या भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तर जरी इच्छा असतील है ना, तरी ह्या भक्तामध्ये काय असतं की त्या पूर्ण करण्याची जी प्रवृत्ती आहे, जो स्वभाव आहे, तोच नष्ट झालेला असतो भक्तांमध्ये है ना. असं नाही की इच्छा नष्ट होतात, पण त्या पूर्ण करण्याची प्रवृत्ती नष्ट होते. तो भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्येच तृप्त असल्या कारणाने
नेहमी समुद्राप्रमाणेच स्थिर व आनंदी राहू शकतो. तर तो भक्तीमध्येच आपण बघितलं की त्याला संतोष प्राप्त होत असल्यामुळे तो काय करतोय, समुद्रा जसं स्थिर असतो है ना, आणि आणि शांत असतो है ना. तर एखादा व्यक्ती जर शांत असेल तर तो आनंदी राहू शकतो, आपण बघितलं. म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाचीही कामना असते, ते कधीच शांती प्राप्त करू शकत नाही है ना. यांना सोडून इतर लोक जे आहेत ते कधीच काय करू शकत नाहीत, शांती प्राप्त करू शकत नाही. मुमुक्षु सकाम कर्मी आणि सिद्धींची प्राप्ती करण्यात लागलेले योगीही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाही. तर हे योगी है ना, सकाम कर्मी ज्ञानी यांच्या पण इच्छा पूर्णपणे पूर्ण झालेल्या नसतात. परंतु कृष्ण भावना भावित व्यक्ती हा भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो है ना. तर बाकीचे कर्मी ज्ञानी है ना, योगी हे काय असतात, ते त्यांच्या अतृप्त इच्छामुळे सुखी होऊ शकत नाही. पण तो जो भक्त असतो तो काय असतो, भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो. त्याला काही पण इच्छा नसते स्वतःच्या तृप्तीसाठी. वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मोक्ष प्राप्ती करण्याचीही त्याला इच्छा नसते. तर त्याला काय, बंधनातून मुक्त व्हायची, मोक्ष प्राप्तीची पण त्याला इच्छा नसते. कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात, म्हणून ते पूर्णपणे शांत असतात. तर भक्तांना कधीच भौतिक इच्छा नसतात. तर हे इथं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ते शांत असतात. समुद्रापसा है ना, समुद्र जसं त्याच्यामध्ये कितीही जरी पाणी आलं तरी तो शांतच असतो. मग आता इथं पुढं सांगतायत भगवंत, तर खरी ती अवस्था काय आहे, ज्याच्यामध्ये इच्छा काहीच नाहीयेत है ना, जी इच्छा विरहित अवस्था काय आहे ते इथं 71व्या श्लोकामध्ये सांगतायत. विहाय कामान्यः सर्वान् सॉरी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति है ना. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः काय म्हणतात की ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे है ना, पुमांश्चरति निस्पृहः है ना, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे, ज्याने पूर्णपणे है ना काय केलंय, निर्ममो निरहंकार है ना, पूर्णपणे स्वामित्वांच्या भावनाचा त्याग केलाय, त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. तर कुणाला शांती प्राप्त होते, तर ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केलाय ना, इंद्रिय तृप्तीची काहीच इच्छा नाही, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे है ना, त्याची काहीच इच्छा नाही है ना, कशाची, इंद्रिय तृप्तीची, भगवंताला प्रसन्न करण्याच्याच इच्छा आहेत त्याला, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. अशा व्यक्तीलाच वास्तविक शांती प्राप्त होते. वाचा तात्पर्य, कुणी वाचतं? हरे कृष्ण सर. वाच. जगद्गुरु श्री निस्पृह किंवा इच्छारहित होणे म्हणजे इंद्रिय तृप्ती करता कशाचीही इच्छा करणे होय. दुसऱ्या शब्दात भावना भावित होण्याची इच्छा कर म्हणजे
होय. आपण स्वतः हे भौतिक शरीर आहोत असा खोटा न करता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा हक्क न सांगता आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णांचा नित्य सेवक हे आहे याची जाण होणे ही कृष्ण भावनेची परिपूर्ण स्थिती आहे. जो या परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झाला आहे तो जाणतो श्रीकृष्ण हे सर्व गोष्टींचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठी केला पाहिजे. युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्ती होती म्हणून त्याला युद्ध करायचे नव्हते. पण जेव्हा तो परिपूर्ण कृष्ण भावना भावित झाला तेव्हा तो दिसत नाही ते वरतून हरे कृष्ण हा हा दिसत नाही स्क्रीन वरती पाहिजे. हा केलंय केलंय, येईल हा थोड्या वेळात. हा आलं का? युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती म्हणून त्याला युद्धच करायचे नव्हते. पण जेव्हा तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला तेव्हा त्याने युद्ध केले कारण त्याने युद्ध करावे ही श्रीकृष्णांची इच्छा होती. स्वतःसाठी त्याला युद्ध करावयाची इच्छा मुळीच नव्हती. पण कृष्णांसाठी त्याच अर्जुनाने आपल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी युद्ध केले. वास्तविक निस्पृहपणा म्हणजे इच्छा नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न नसून श्रीकृष्णाची संतुष्टी हाच होय. जीव हा इच्छा रहित किंवा भावना शून्य असू शकत नाही. त्याने आपल्या इच्छांची गुणात्मकता बदलणे अत्यावश्यक आहे. भौतिक दृष्ट्या इच्छारहित असलेला मनुष्य निश्चितपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या आधिपत्याखाली आहे. ईशावरील इदं सर्व म्हणून तो कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा खोटा दावा करीत नाही. हे दिव्य ज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे. हे दिव्य ज्ञान म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक जीव हा श्रीकृष्णांचा सनातन अंश आहे. म्हणून जीवाची सनातन स्वरूप स्थिती ही कधीच श्रीकृष्णांच्या बरोबरीची किंवा त्यांच्यापेक्षा उच्च असू शकत नाही. हे पूर्णतया जाणणे होय. कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचे मूळ तत्व आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आपण तात्पर्य बघूया. तर आता इथं जे सांगितलंय भगवंतांनी, निस्पृह शब्द भगवंतांनी वापरला. निस्पृह म्हणजे काय, तर ते तर आपल्याला कळालं की इच्छारहित होणं आहे ना. इच्छारहित होणं म्हणजे काय, तर म्हणजे दगडासारखं होणं का, नाही आहे ना. तर इच्छा असतात पण कोणत्या असतात, की भगवंतांच्या प्रसन्नतेच्या आहे ना. तर जोपर्यंत आपण बघितलं की जोपर्यंत आपण जिवंत आहेत तोपर्यंत आपल्यामध्ये काय आहेत, इच्छा असणारच आहेत है ना. पण आपण त्याच्यामुळं विचलित व्हायचं नाही, आपण बघितलं वर. तर इंद्रिय तृप्तीकरिता कशाचीही इच्छा न करणे है ना, म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता काहीच इच्छा नाही है ना. दुसऱ्या शब्दात कृष्ण भावना भावित होण्याची इच्छा करणे म्हणजेच वास्तविकपणे निस्पृह होणे होय. तर दुसऱ्या शब्दात काय, तर त्याला काही भौतिक इच्छा नाही, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी काही नाही, पण कृष्ण भावनेसाठी सर्व काही. आपण स्वतः म्हणजे हे भौतिक शरीर आहोत असा खोटा दावा न करता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा हक्क न सांगता आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णांच्या नित्य सेवक हे आहे याची जाणीव होणे ही कृष्ण भावनेची परिपूर्ण स्थिती आहे. तर आपण बघितलं की ह्या जगाचे सगळे स्वामी कोण आहेत, भगवंतच आहेत है ना. तर त्याच्यामुळं जाणणं की आपण केवळ भगवंतांचे सेवक आहोत है ना, तर हे काय आहे, भक्तीची परिपूर्ण स्थिती आहे. जो या परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झाला आहे तो जाणतो की श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला जातो. भगवंतच स्वामी आहेत म्हणून आपण सगळं काही भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी केलं पाहिजे.
युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती, म्हणून त्याला युद्धच करावयाचे नव्हते. तर अर्जुन जो युद्ध करत नव्हता ते काय होतं? अर्जुनाची इंद्रिय तृप्ती होती. पण त्याला समजलं की जेव्हा तो कृष्ण भावनाभावित झाला तेव्हा त्याने युद्ध केलं, है ना. का केलं त्याला? तर त्याला कळलं की युद्ध केल्यामुळं युद्ध करणं ही भगवंतांची इच्छा आहे, है ना. पण त्याची इच्छा नव्हती, है ना. पण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी भगवंतांची इच्छा असल्यामुळे त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी युद्ध केले. वास्तविक निस्पृहपणा म्हणजे इच्छा नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न नसून, है ना, श्रीकृष्णांची संतुष्टी करणे हाच होय. वास्तविक काय आहे की तिथं निस्पृहता जी आहे तर इच्छा नष्ट करून अशी इच्छा उत्पन्न करणे की ज्याच्यामुळं श्रीकृष्ण प्रसन्न होतील. आपल्या इच्छांची गुणात्मकता बदलणे अत्यावश्यक आहे. त्याच्यामुळं आपलं हे जे इच्छा आहेत ते बदलणं खूप आवश्यक आहेत, भौतिक पासून आध्यात्मिक. भौतिक दृष्ट्या इच्छारहित असलेला मनुष्य निश्चितपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या आधिपत्याखाली आहे. ज्याच्या काही भौतिक इच्छा नाहीये तो जाणतो की सगळ्याचे जे मालिक आहेत ते कृष्णच आहेत, स्वामी जे आहेत ते कृष्णच आहेत. म्हणून तो कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा खोटा दावा करत नाही. हे दिव्य ज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे. हे दिव्य ज्ञान म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक जीव हा श्रीकृष्णांचा सनातन अंश आहे, म्हणून जीवाची सनातन स्वरूप स्थिती ही कधीच श्रीकृष्णांच्या बरोबरीची किंवा त्यांच्यापेक्षा उच्च असू शकत नाही, हे पूर्णतया जाणणे होय. तर आपण कधीच भगवंतांच्या बरोबर पण बनवू शकत नाही आणि त्यांच्या वर पण आपण जाऊ शकत नाही. आपण त्यांचे नेहमी दासच असतो. कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीची मूलभूत तत्व होय. हे जर आपल्याला माहिती असेल की आपण भगवंतांचे दास आहोत आणि भगवंतच आपले स्वामी आहेत, तर आपल्याला शांती प्राप्त होईल असं म्हणतायत भगवंत प्रभुपाद. तर मग आता पुढचा जो श्लोक आहे ना, तो अर्जुनाचा जो प्रश्न होता चौथा, की तो कसा चालतो, आपल्या इंद्रियांना कसं तो कार्यामध्ये व्यस्त ठेवतो, है ना. कसं ठेवतो ते आता आणखीन विस्तारानं ते सांगतायत. तर काय म्हणतायत भगवंत? एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्या अंतकालेपि ब्रह्मनिर्वाणं मृच्छति. काय म्हणतायत? आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखाद्या याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. आध्यात्मिक आणि भौतिक जीवनाचा इथं राजमार्ग भगवंतांनी दिलाय, है ना. आणि भगवंत म्हणतायत की असा व्यक्ती इथं कधीच मोहित होऊ शकत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित एका क्षणातही होऊ शकते किंवा त्याला लक्षावधी जन्मांतरही कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही. तर कितीही वेळ लागू शकतो कृष्ण भावनेची प्राप्ती व्हायला. ही फक्त सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची बाब आहे. कृष्ण भावनांची प्राप्ती होणं म्हणजे काय? सत्य जाणणं आणि सत्याला स्वीकार करणं. श्रीकृष्णांना शरण जाऊन खटवांग महाराजांनी जीवनाच्या या स्थितीची प्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणातच केली. खटवांग महाराजांनी काही क्षणातच भगवंतांना प्राप्त केलं. निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. बौद्ध तत्वज्ञानानुसार भौतिक जीवन संपल्यानंतर केवळ शून्यच उरतो. बौद्ध लोकांच्या तत्वज्ञानामध्ये काय म्हणतात की जेव्हा भौतिक जीवन संपतं तेव्हा ते म्हणत नाहीत की तुमचं आध्यात्मिक जीवन पण आहे, पण ते काय म्हणतात की भौतिक जीवन संपलं म्हणजे सगळं काही संपलं. वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यावरच
होतो. जे खरं जीवन आहे ते भौतिक जीवन संपल्यावरच आपल्याला प्राप्त होतं, आध्यात्मिक जीवन, है ना. जे स्थूल भौतिकवादी असतात त्यांना इतके जाणणे पुरेसे असते की भौतिकवादी जीवनाचा शेवट केला पाहिजे, परंतु जे आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असतात त्यांच्यासाठी या भौतिक जीवनानंतर निराळे असे दुसरे जीवन असते, है ना. तर जे खालच्या स्तरावर आहेत, है ना, जे स्थूल भौतिकवादी आहेत, है ना, त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की ह्या भौतिक जीवनाला सोडून पण काय आहे, एक वेगळं जग आहे, है ना. आणि पण त्याच्या जे आध्यात्मिक दृष्ट्या आणखीन त्यांच्यावरचे असतात त्यांच्यासाठी काय असतं की भौतिक जीवनानंतर निराळे असे अजून दुसरे जीवन आहे. या जीवनाचा अंत होण्यापूर्वी सुदैवाने एखादा जर कृष्ण भावना भावित झाला तर त्याला त्वरित ब्रह्मनिर्वाणाची स्थिती प्राप्त होते. पण जर एखाद्याला समजलं की आपण भगवंतांचे दास आहोत तर अशा व्यक्तीला काय होतं, ब्रह्मनिर्वाणाची स्थिती प्राप्त होते. भगवत धाम आणि भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा यामध्ये काहीच फरक नाही, है ना? तर भगवंतांच्या सेवेत राहणं म्हणजे काय, भगवत धामामध्येच राहण्यासारखं आहे. भक्तिपूर्ण सेवा आणि भगवत धाम दोन्हीही परम आणि आध्यात्मिक स्तरावर असल्यामुळे भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. तर भक्तिपूर्ण सेवा आणि भगवत धाम दोन्हीही परम किंवा आध्यात्मिक स्तरावर असल्यामुळे भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच, है ना. तर सेवा आणि भगवत धाम हे काय आहे, दोन्ही आध्यात्मिक स्तरावर आहेत. आणि जर कोणी एखादा जर सेवेत असेल तर ते धामाची प्राप्ती त्याला झाली असंच आहे. भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते, तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावना भावित कर्म केले जाते, है ना. तर भौतिक जगतात काय इच्छा असते की आपली इंद्रिय तृप्ती स्वतःसाठी, पण आध्यात्मिक जीवनात कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी. या जीवनात सुद्धा कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजेच त्वरित ब्रह्मप्राप्ती होय, है ना. या जीवनामध्ये पण काय की कृष्ण भावनेची जर आपल्याला प्राप्ती झाली तर ती ब्रह्मप्राप्तीसाठीच आहे. आणि जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे त्याने निश्चितपणे भगवत धामात पूर्वीच प्रवेश केला आहे, है ना. तर जो भगवंतांच्या सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये स्थिर आहे तर तो काय आहे, भगवत धामातच आहे. तर ब्रह्म हे जड तत्वाच्या अगदी विरुद्ध आहे, म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक कर्मांच्या स्तरावर नसणे. तर ब्रह्म आणि जड दोन गोष्टी आहेत, है ना. तर ब्रह्म जे आहे ते जडच्या विरुद्ध आहे. आणि जी ब्राह्मी स्थिती आहे म्हणजे ते काय झालं की भौतिक कार्यांच्या वर. तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा मोक्षावस्था म्हणून स्वीकार करण्यात आलेला आहे. तर भगवंतांची जी सेवा आहे, भक्ती आहे, ती काय आहे, मोक्ष अवस्था आहे. 3 गुणांच्या वरची आहे. सगुणान समती येतान ब्रह्मभूयाय कल्पते. आपण बघितलं की भक्ती काय असते, दिव्य असते. दिव्य म्हणजे 3 गुणांच्या वर, ही चर्चा केलेली आपण. म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय. तर जे भौतिकच्या जे वर असे तेच ब्राह्मी स्थिती, ब्रह्म असं त्याला आपण म्हणतो. श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी या भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश आहे असे म्हटले आहे. तर भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात की हा जो अध्याय आहे तो भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचा सारांश आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे गीतेतील विषय आहेत आणि दुसऱ्या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आलेली आहे. आपण बघितलं इथं कसं कर्मयोग पण आहे आणि ज्ञानयोग पण आहे. 11 ते 30 मध्ये ज्ञानयोग आहे, कर्मयोग कितीपासून आहे, 31 ते 53 पर्यंत कर्मयोग आहे. आणि ग्रंथाच्या निरूपणातील भक्तियोगाचे दर्शनही घडविले आहे. आणि हे शेवटी इथं त्याच्या स्थितप्रज्ञेच्या इथं काय झाले, भक्तियोगाचं पण दर्शन झालेलं आहे. तिथं म्हटलंय ना डायरेक्टली की तुमच्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावा म्हणजे तेच भक्ती आहे, है ना.
या प्रकारे भगवद्गीतेच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य पूर्ण झालेले आहे. ठीक आहे. कुणाला काही समजलं नाही असं आहे? ठीक आहे, आपण थांबूया इथे. अगोदरचे श्लोक इतके व्यवस्थित कळल्यामुळे हे थोडं वाचलं तरी लगेच लक्षात येतं प्रभूजी. म्हणजे आता तुम्ही वाचलं ना तरी सुद्धा पटकन लक्षात येतं. ठीक, तेच गोष्टी पुन्हा सांगितलेले. हा, त्याच गोष्टी आहेत. पण त्याच्यासाठी अगोदरचे जे श्लोक तुम्ही इतके व्यवस्थित हे केलेत ना, स्पष्ट करून सांगितले, त्याच्यामुळे पुढचा जो भाग आहे ना तो समजण्याला खूप सोयीस्कर आणि खूप सहज लक्षात येते. ठीक आहे, थांबू तिथं. मग उद्या आपण तिसरा अध्याय चालू करूया. ठीक आहे. हो. हरे श्रील कृष्ण प्रभुपाद. प्रभूजी. हा बोल. आपले 2 अध्याय झाले, मग आपली काही टेस्ट वगैरे आहे का, म्हणजे ओरल काही सहा श्लोक सहा वगैरे अध्याय काही? 6 अध्याय सहा. नंतर. ठीक आहे. 6 अध्याय. 6 अध्याय झाल्यावर. ठीक आहे. श्रील हरे प्रभुपाद कृष्ण. की जय. हरे कृष्ण.